मुंबईच्या अथक, व्यस्त, नेहमी जागृत असलेल्या रस्त्यांवरून जिथे गती कधीच मंदावत नाही अशा एका कॉन्क्रीटच्या जंगलातून आम्ही शांततेच्या शोधात निघालेलो. आमचं गंतव्यस्थान होतं नेपाळ. नेपाळची शांतता आणि आध्यात्मिकता एक्सप्लोर करायला आज आम्ही निघालेलो. हा आमचा 4 दिवसाचा प्रवास केवळ एक सहल म्हणून नव्हे, तर मुद्दामून आम्ही प्लॅन केलेला. ह्याची खरंच गरज होती. हा प्रवास विस्मयकारक सौंदर्य, प्रत्येक दगडावर कोरलेला शतकांचा इतिहास, काळाला आव्हान देणारी प्राचीन वास्तुकला, गहन अध्यात्म, केबल कार साहसाचा रोमांच, पर्वतावरील ढगांची एकांतता, स्वादिष्ट अन्नाची सोय आणि मित्रांसोबत शेअर केलेल्या अविस्मरणीय क्षणांच्या उबदारपणाने भरलेला आहे. आमचे विमान मुंबई विमानतळावरून झेपावले तेव्हापासून संपूर्ण पसरलेले शहर हळूहळू मागे सरले आणि सोनेरी सायंकाळाच्या जाड प्रकाशाच्या आवरणाखाली अदृश्य झाले. हा एक परिपूर्ण दृश्यरूपक होता. मनाची आणि वेळेची गुंतागुंत आम्ही मागे टाकली होती. ढगांच्या वर जग पूर्णपणे बदलून गेले होते. ते पांढरे, मऊ आणि अंतहीन झाले. सूर्यप्रकाशामुळे केवळ ढग प्रकाशित झाले नाहीत, तर ते त्यांच्यावर तरंगणाऱ्या कापसाच्या पर्वतांसारखे शांत आणि अस्पर्शित दिसत होते. आणि त्या अलौकिक क्षणी 2 जगांमध्ये तरंगत असताना मला एका नवीन देशात प्रवेश करण्याचा तीव्र रोमांचक उत्साह जाणवला. एक प्राचीन संस्कृती, खोलवर रुजलेला विश्वास आणि नैसर्गिक भव्य सौंदर्याने समृद्ध असलेली पवित्र भूमी म्हणजे नेपाळची भूमी. आमची यात्रेची सुरुवात झालीच होती. आम्ही काठमांडू व्हॅलीत उतरलो. आमचे लँडिंग म्हणजे भगवान बुद्धांच्या जन्मभूमीत एक कोमल स्वागत होते. ही अशी भूमी आहे जिथे शतकांचे आवाज, प्रार्थना चक्रांचे लयबद्ध फिरणे, जळणाऱ्या धुपांचा गोड सुगंध आणि पर्वतांची मोठी उपस्थिती परिपूर्ण सुसंवाद एकत्र आल्यासारखे वाटतं. हाय तन्वी, गौरांग, प्रियांका. या माकडाला तुम्ही ओळखता. आमची राहण्याची व्यवस्था म्हणजे आम्ही सध्या आर्यतारा हॉटेलमध्ये केली होती. हे हॉटेल त्रिभुवन एअरपोर्टपासून 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, जवळपास 6 किलोमीटरवर. एअरपोर्टवरनं बाहेर पडल्यावर हॉटेलवाल्यांनीच आमच्यासाठी पिकअप अरेंज केलेले. नेपाळशी आमची खरी ओळख झाली ती विमानतळावरून होणाऱ्या प्रवासामुळे. काठमांडूचे रस्ते साधे वाटले, पण ते सांस्कृतिक समृद्धीने पूर्णपणे भरलेले होते. प्रत्येक वळणावर छुपी मंदिरे, रस्त्यावरील विक्रेते आणि नेपाळी लोकांची खरी आपुलकी इथे दिसायला लागली. आम्ही आर्यतारा हॉटेलजवळ पोहोचलो, जे आम्हाला फर्स्ट इम्प्रेशनमध्येच खूप सुंदर वाटलं. सिंपल आहे, पण त्याचबरोबर कम्फर्टेबल देखील आहे. या आमच्या पूर्ण व्लॉगमध्ये आणि नेपाळच्या टूरमध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत. त्याचमुळे मी हॉटेलबद्दलचा प्रामाणिक रिव्ह्यूसुद्धा या व्लॉगमध्ये देणार आहे. ही जागा थमेल मार्केटमध्ये येते आणि थमेल मार्केट एअरपोर्टपासून 20 मिनिटावरती. हॉटेलवरती पोचलो. चेक इनची प्रोसेस विजय आणि गौरांगनी केली. तोपर्यंत आम्ही इथलं रेस्टॉरंट एक्सप्लोअर केलं, कारण भूक खूप लागलेली. आणि ह्याच्यानंतर आम्हाला इथले टूर सुरू करायचे होते. आणि मग फ्रेश होण्यासाठी आमच्या रूमवरती पोचलो. रूमचं डोअर ओपन करताच खूप सुंदर वाटलं, प्रसन्न वाटलं. वेल मेंटेन रूम्स आहेत इथल्या. आणि आम्हा 3 मुलांसाठी वेगवेगळे सेपरेट बेड्स होते. रूम पण मोठी होती आणि वॉशरूम खूप सुंदर होतं, क्लीन होतं. या हॉटेलचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, कॉन्टॅक्ट नंबर सकट. येणाऱ्या 3 रात्रींसाठी आणि 4 दिवसांसाठी इथला मुक्काम आमचा ठरलेला होता.
आर्यतारा येथे प्रवासाचा थकवा झटकून आणि पटकन फ्रेश झाल्यानंतर आम्ही थेट काठमांडू दरबार स्क्वेअरकडे निघालो, जे नेपाळच्या सर्वात प्रतिष्ठित ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. हे खरं तर म्हटलं पाहिजे की खुल्या हवेतील संग्रहालय. काठमांडू दरबार स्क्वेअरमध्ये पोहोचताच इथे मला दिसू लागले ते म्हणजे नेवारी वास्तुकलेची उपस्थिती. ही केवळ जुनी नव्हती, ही काळानुरूप होती. आम्ही योग्यरित्या प्रवेश तिकीट खरेदी केली, हे जाणून की त्याचे योगदान या भव्य स्थळाचे जतन करण्यास मदत करते. प्राचीन लाल विटांचे राजवाडे आमच्या आजूबाजूला उभे होते. त्यांच्या पृष्ठभागावर शतकानुशतके मॉन्सून आणि सूर्याचा प्रभाव दिसत होता. पण मला खिडक्यांनी मोहित केले. सुंदर कोरलेल्या लाकडी जाळ्या गुंतागुंतीच्या आणि गडद होत्या. त्या जणू भूतकाळात डोकावण्याची गुप्त झलक देत होत्या. मंदिरे उंच उभी होती. त्यांची पगोडा छते आकाशाला भिडलेली दिसत होती, तर खालील अरुंद गल्ल्या मसाल्यांपासून ते धार्मिक वस्तूंपर्यंत सर्व काही विकणाऱ्या पारंपरिक दुकानांनी भरलेल्या होत्या. दरबार स्क्वेअरला एक आवश्यक तीर्थक्षेत्र बनवणारे घटक येथे दिलेले आहेत. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. हे त्याच्या अतुलनीय सांस्कृतिक महत्त्वाचा पुरावा आहे, जे प्रत्येक पर्यटकाकडून आदर आणि विस्मय अपेक्षित करते. हे एकेकाळी मल्लराजांचे राजवाडे होते. येथे चालणे म्हणजे अक्षरशः त्याच जमिनीवर चालणे जिथे शतकांपूर्वी राजांनी इतिहास घडवला, निर्णय घेतले आणि प्रार्थना केली. तुम्हाला विविध देवतांना समर्पित मंदिरे इथे सापडतील. हा चौक हिंदू आणि बौद्ध प्रभावाचे एक ज्वलंत मिश्रण आहे. नेपाळच्या धार्मिक सौंदर्याची सतत आठवण करून देतो. वास्तुकला शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक कारागिरीचे प्रतिनिधित्व करते. नृत्य करणाऱ्या आकृत्यांपासून ते पौराणिक प्राण्यांपर्यंत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कलेचे विनम्र प्रदर्शन आहे. येथे अनेक संग्रहालय आणि ऐतिहासिक सभागृहे दिसतात. आपल्या सभोवतालच्या भव्य वास्तूंना संदर्भ देतात. या ठिकाणी आध्यात्मिक, शक्तिशाली आणि प्रतिष्ठित लोकांचे वास्तव्य होते. येथे आपल्याला काळभैरवांचे बरेच मूर्त्या पाहायला मिळतात. शिवाचे हे मोठे गडद रूप खरोखरच प्रभावी आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि अशी मान्यता आहे की हेच काळभैरव या भूमीचे रक्षण करतात, म्हणजे नेपाळचे. दर्शन घेतले, आशीर्वाद घेतला आणि स्वतःला झोकून दिले ते जवळपासच्या गल्ल्यांमध्ये फिरता फिरता आम्ही एका टी शॉप जवळ पोचलो. या शॉपचे नाव होते एव्हरेस्ट टी हाऊस. इथे अस्सल नेपाळी चहा आम्ही विकत घेतला. त्याची सुगंधी पाने घरी परतल्यावर नेपाळची आठवण करून देणार आहे हे नक्कीच. ह्या ठिकाणी आम्ही भरपूर फिरलेलो आणि त्यामुळे जरा आम्हाला फ्रेश व्हायची इच्छा होती. चहा खरेदी केली आणि वरती असलेल्या हिमालयन जावा कॉफीमध्ये आम्ही पोहोचलो. इथे चहा घेतला, शांतपणे बसलो, थकवा थोडासा दूर केला. इथला आमचा पहिला दिवस शांतपणे गेला. इतिहास अनुभवला, संस्कृती अनुभवली. आता दुसरा दिवस उजाडलेला. सकाळी सकाळी फ्रेश झालो. आज आम्ही दिवस लवकर सुरू केला आणि सर्वप्रथम पोहोचलो पशुपतीनाथांचे दर्शन घ्यायला. हे नेपाळमधील सर्वात पवित्र शिव मंदिर. ते केवळ एक स्मारक नसून हिंदू धर्माचे एक जिवंत श्वास घेणारे केंद्रस्थान असल्यासारखे वाटले. हे पवित्र संकुल पवित्र बागमती नदीच्या शेजारी वसलेले आहे, जिथे दररोज आध्यात्मिक विधी, प्राचीन परंपरा आणि शतकानुशतके जुन्या प्रथा होतात. येथे मला बरंच काही पाहायला मिळालं. भगव्या वस्त्रातील पुजारी पाहिले, सतत होणारा घंटांचा नाद, लयबद्ध आवाज मला ऐकू आला. प्रत्येक गोष्ट वातावरण खोलवर आध्यात्मिक बनवत होतं. हे ठिकाण तुम्हाला फक्त भक्ती दाखवत नाही, हे तुमचं हृदय भक्तीने भरून टाकते. पशुपतीनाथाचे दर्शन घ्यायच्या आधी आपल्याला इथे एक नंदी दिसतो. हा नंदी मी पहिल्यांदाच पाहिला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, नाहीतर ह्याची भव्यता मी तुम्हाला नक्कीच दाखवली असते.
हा नंदी एंट्रन्समधून पाहिल्यावरच तुमचं मन मोहित करतं. इतका प्रचंड असा हा नंदी आहे. हा नंदी प्रचंड आहे आणि इथलं ठिकाण देखील आध्यात्मिकरित्या प्रचंड ऐतिहासिक आहे. बऱ्याचशा कथा आपल्याला इथे आल्यावर ऐकायला मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून यायचा प्रयत्न करा पशुपतीनाथांना. बागमती नदीच्या दोन्ही बाजूला बसलेले आहे हे स्थान. एका ठिकाणी पशुपतीनाथांचे मंदिर आहे व त्या आजूबाजूला बरेचसे छोटे छोटे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात या संकुलामध्ये. इथे आल्यावर आवर्जून 2 मंदिरं पहा. एक उन्मुक्त भैरव आणि दुसरे वासुकी नागराज. हे दोन्ही मंदिरं आपल्याला पशुपतीनाथांच्या शिवलिंगाजवळ पाहायला मिळतात आणि दोन्ही पण बघण्यासारखे आहेत. इथले दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जाणार होतो नदीच्या पलीकडे, जिकडून आपल्याला 15 शिवमंदिर पाहायला मिळतात व एक पॅनोरामिक दृश्य पशुपतीनाथ मंदिराचे व संकुलाचे पाहायला मिळते. इथे आल्यावर सुंदर अशी शिवलिंग पाहायला मिळाली. यांना 15 शिवालय म्हणतात. येथे एकाच आकाराचे 15 शिवालय बनवलेले आणि इथे त्यामुळेच यावं लागतं इथली बाजू अनुभवायला. इथून बरंच काही दिसतं. पशुपतीनाथ तर दिसतातच, पण त्यांच्या चरणाजवळ अंतिम संस्कार होतात ते देखील पाहायला मिळतं. इथे आपल्याला ते अनुभवायला मिळतं जे आपण आयुष्यभर ऐकतो. माणूस शेवटी काहीच घेऊन जात नाही, तो फक्त देवाच्या चरणाशी विलीन होऊन जातो, ह्या अनंतात विलीन होऊन जातो. पशुपतीनाथांचं दर्शन घेतल्यावर आता आम्ही निघालेलो जवळच असणाऱ्या बौद्ध स्तूपाकडे. एका ठिकाणी कार पार्क केली, रस्ता क्रॉस करून मस्ती मस्करी करत आम्ही एंट्रन्स जवळ पोहोचलो, जिथे आम्ही तिकीट काढले. थोड्याच अंतरावर प्रचंड आणि प्रतिष्ठित बौद्ध स्तूपा दिसायला लागलेला, जो संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या बौद्ध स्तूपांपैकी एक आहे. येथे पोचल्यावर दिसले ते विशाल पांढरा घुमट, वर रंगलेले बौद्धांचे सर्व पाहणारे डोळे आणि रंगबिरंगी प्रार्थना ध्वज. इथल्या या पांढऱ्या घुमटाचे शांत प्रमाण त्वरित तुमच्या आत्म्याला शांत करतं. इथला हा परिसर खरोखरच अनुभवण्यासारखा आहे. भरपूर बौद्ध अनुयायी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. यांचे संत सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात, ज्यांना भिक्षू देखील आपण म्हणतो. मोठमोठ्या प्राचीन घंटा आणि वास्तुकला देखील आपल्याला इथे दिसून येतात. इथे शांतपणे बराच वेळ आम्ही घालवला. काहींनी फोटोग्राफी देखील केली जे आमच्याबरोबर आलेले. ही जागा खरंच खूप सुंदर आहे आणि जर का तुम्ही नेपाळमध्ये येणार असाल तर नक्की इथे या. बौद्ध स्तूपाचे आमचे खूप सुंदर असे दर्शन झालेले. आता आम्ही जाणार होतो चंगुनारायण मंदिराकडे. हे नाव तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण हे मंदिर देखील खूप वेगळं आहे, खूप प्राचीन आहे आणि पाहण्यासारखे आहे. पुढे आमचा प्रवास डोंगरावरच्या एका उंच कड्यावर सुंदरपणे वसलेल्या चंगुनारायण मंदिराकडे जाणार होता. हे मंदिर नेपाळमधील सर्वात जुने हिंदू मंदिर म्हणून संबोधले जाते. अधिकृतरित्या याला ओळखले जाते. तसे येथील प्रत्येक मूर्ती आणि कोरीव काम एक वेगळी कथा सांगते. केवळ वास्तुकला तुम्हाला पूर्ण नम्र आदराने स्थिर उभे राहण्यास लावते. चंगुनारायणाच्या मंदिराला बऱ्याच आख्यायिका आहे. इथे आपल्याला गाईड देखील पाहायला मिळतात. त्यांच्या हातावर 500 ते 1000 रुपये टेकवले की सगळा इतिहास इथला आपल्याला ते सांगतात. त्या माहितीमध्ये ते इथल्या राजांपासून ते स्थानिक लोकांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा त्याबद्दल बरंच काही सांगतात. तेवढेच नाही तर या ठिकाणाचे आध्यात्मिक महात्म्य देखील सांगतात. चंगुनारायणाचे हे मंदिर कसे उत्पन्न झाले त्याबद्दल देखील आपल्याला समजते. हे सगळं ऐकायचं असेल, हे सगळं अनुभवायचं असेल तर नेपाळला जर का येणार असाल तर चंगुनारायण आणि पशुपतीनाथ नक्की प्लॅन करा.
चंगुनारायणचे हे मंदिर अप्रतिम ठिकाणी वसलेलं आहे, एका टेकडीवरती, जिथून नेपाळचे बरेचसे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल. इथे असणाऱ्या विष्णूंच्या मूर्त्या तुम्हाला विष्णूंच्या दशावताराबद्दल सगळं सांगतात. वराह अवतार, हिरण्यकश्यपला मारताना नरसिंहाचा अवतार, शेषनागांवर विश्रांती घेतानाची विष्णूंची मूर्ती, बरंच काही तुम्हाला इथे पाहायला मिळतं. एवढेच नाही तर हे मंदिर ज्या लाकडाने बनवले त्याच्यावरचं कोरीव काम देखील अनुभवण्यासारखं आहे. अप्रतिम आहे. खूप मस्त वाटलेलं, मन प्रसन्न झालेलं. आता वेळ झालेली निघायची. परतीच्या वाटेवर आम्ही लागलेलो. ज्या गल्लीतून आम्ही वरती आलेलो त्याच मार्गाने आता परत जायचे होते. या गल्लीच्या दोन्ही बाजूंना आपल्याला लाल विटांच्या इमारती पाहायला मिळतात आणि त्यामुळे एक वेगळं एस्थेटिक निर्माण होतं. तुम्ही नक्कीच आल्यावर इथे फोटोग्राफी करणार. इंस्टाग्रामवरती फोटोज टाकण्यासाठी ही जागा खरंच खूप सुंदर आहे. तिथेच जवळ आम्ही एक कॅफे शोधला आणि सरप्राइझिंगली, अनपेक्षितपणे त्या कॅफेचा जो व्ह्यू होता तो खूप सुंदर होता. तो जो व्ह्यू होता तो हा होता. ह्या दृश्यासमोर बसलो आणि मस्तपैकी चहा प्यायलो इथला. फ्रेश झालो आणि निघालो भक्तापूर दरबार स्क्वेअरकडे. भक्तापूर दरबार स्क्वेअर देखील काठमांडू दरबार स्क्वेअर सारखेच सुंदर आहे, प्रचंड आहे. इथे सुद्धा इथल्या राजांनीच राज्य केलेले आणि त्यांनी हे दरबार स्क्वेअर निर्माण केलेले. हे दरबार स्क्वेअर म्हणजे वेगळे काहीच नाही, राजांचे राजवाडे. ज्यांनी नेपाळ घडवला, ज्यांनी इथली संस्कृती जपली, हे त्यांचेच वाडे. हे राजे देखील भारतातूनच आलेले होते आणि त्याचमुळे इथे सनातन धर्माच्या वास्तू देखील आपल्याला पाहायला मिळतात. भक्तापूर दरबार स्क्वेअर एका मध्ययुगीन शहरात प्रवेश केल्यासारखे वाटते. आम्ही ज्यावेळेस इथे आलेलो त्यावेळेस इथे कुठला तरी सण चालू होता आणि त्यामुळे इथे बऱ्याच प्रकारचे वाजंत्री वाजत होती. त्याचबरोबर लोक देखील सण साजरा करत होते. इथे आम्ही जास्त वेळ घालवला नाही कारण का आधीच भरपूर गर्दी होती, त्यामुळे प्रॉपर शूट करता नाही आलं. पण जर का तुम्ही भक्तापूर दरबार स्क्वेअरमध्ये येत असाल तर एक सांगेन, इथे तलेजू मंदिर आहे. या मंदिराला आवर्जून भेट द्या. तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काहीच दाखवू नाही शकत. पण आलात तर तलेजू मंदिरला नक्की व्हिजिट करा. अप्रतिम महाल आहे. असं म्हणतात तलेजू मंदिर म्हणजे तुळजाभवानीचेच मंदिर, पण इथे तुळजाभवानीला वेगळ्या नावाने ओळखले जाते कारण इथलं प्रोनाऊन्सिएशन, इथलं ॲक्सेंट वेगळं आहे. आज भरपूर फिरलेलो, थकलेलो देखील. परतत असताना नेपाळच्या गाण्यावर थोडीशी मज्जा मस्ती केली. आमच्या ड्रायव्हरला आम्ही नेपाळचं गाणं लावायला सांगितलं. थोडाफार डान्स केला, मस्ती केली आणि पोचलो रूमवरती. फ्रेश झालो, थोडासा आराम केला आणि निघालो परत भटकायला. येताना मी एक कॅफे पाहिले आणि बरेच दिवसांपासून मी स्टारबक्सची कॉफी घेतली नव्हती, तर म्हटलं इथल्या कॅफे एक्सप्लोअर करूया. हॉटेलपासून 15 मिनिटाच्या अंतरावर हे कॅफे पाहिलेलं, ज्याचं नाव आहे अकूज कॅफे. या कॅफेचा आतील भाग खरंच खूप सुंदर होता. शांत वातावरण आणि मस्त वाटलं. कॅफे खूप एस्थेटिक वाटला. याचा ॲम्बियन्स देखील खूप सुंदर होता. मी घेतले व्हेनेझुएला कॅपुचिनो. खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेला होता. कॉफी चॉकलेटमध्ये मिक्स करून प्यायची होती. मिक्स केली आणि हळुवारपणे सिप करत या कॉफीचा आनंद घेतला. माझ्या मित्रांनी देखील त्यांना जे हवे ते मागवले. एक वेगळा अनुभव घेतला. रोज काहीतरी नवीन आमचा प्लॅन असायचा. आम्ही तसा वेळ कधी वाया नाही घालवला. आजचा आमचा इथला 3रा दिवस. हा सर्वात अपेक्षित दिवस होता कारण आज आम्ही जाणार होतो चंद्रगिरी हिल्सला. महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर मी ट्रेकिंग तर करतो, डोंगरांवरती जातो, ॲडव्हेंचर्स करतो,
पण इथे देखील काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चंद्रगिरी हिल्स हे नावच आपल्याला सुचवतं की कुठल्या तरी डोंगराचं नाव आहे चंद्रगिरी आणि हिल्स आहे म्हणजे एक सुंदर व्ह्यू, मस्त वातावरण नेपाळचं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पण इथे जाण्यासाठी केबल कारचा वापर केला जातो. हॉटेलवरून आम्ही निघालो आणि चंद्रगिरी हिल्स जवळपास पाऊण तास ते 1 तासाच्या अंतरावरती आहे. सो आम्ही लगेचच पोचलो. सकाळची वेळ होती त्यामुळे कुठलंही ट्रॅफिक आम्हाला अनुभवायला मिळालं नाही. चंद्रगिरी हिल्सकडे आलो. ड्रायव्हरनी गाडी साईडला कुठेतरी पार्क केली. तोपर्यंत आम्ही तिकीट्स काढले आमच्यासाठी, कारण का आम्ही इथून जाणार होतो केबल कारनी वरती. हा खरंच एक वेगळा अनुभव असणार होता, कारण इथले केबल कार्स भारतात सुद्धा पाहायला मिळणार नाही असे होते. आणि लकीली मी माझ्याबरोबर Insta360 कॅरी करत होतो, त्यामुळे मी माझे काही शॉर्ट्स प्लॅन केले ते तुम्हाला इथे आता पाहायला मिळतील. जवळपास 800-850 रुपयांमध्ये तुम्हाला ह्या केबल कारची तिकीट मिळते पर पर्सन इंडियन रुपीजमध्ये. ढगांच्या रेषेतून बाहेर पडणे आणि शिखरे दिसणे ही एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव होता. शिखरावर आम्ही पोचलो आणि आमचे स्वागत झाले ते ढगांनी. इथलं दृश्य खरंच खूप सिनिक दिसत होतं. असं म्हणतात स्वच्छ दिवशी इथून माउंट एव्हरेस्टची झलक दिसते. आज आम्हाला ते दिसणार नव्हतंच, कारण का बरेच ढग इथे दाटून आलेले आमच्या समोर पसरलेले होते. केबल कारची राईड खरंच खूप सुंदर होती, म्हणजे 850 रुपये वर्थ आहेत. केबल कारमधून उतरल्यावर मी सर्वप्रथम चहा प्यायलो. खूप मस्त अनुभव घेतलेला, मजा आलेली आणि केबल कारमध्ये बसून मित्रांसोबत बरीच मस्ती देखील केली. ते तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं देखील. आय होप तुम्हाला माझे फुटेजेस आवडले असतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, कारण का बरेच व्लॉग्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत या चॅनलवर. चहा घेतला आणि एक 10 मिनिटाचा वॉक आहे तो केला. वॉक करत असताना समजले इथे बरेचसे ॲक्टिव्हिटीज देखील आहेत. चंद्रगिरी हिल्सच्या टॉपवरती पोचलो तर पोचल्या उजव्या बाजूस आपल्याला एक सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. ह्या मंदिराच्या स्टाईललाच नेवारी स्टाईल म्हणतात. शूज काढले आणि दर्शनासाठी लागलो. शांतपणे चंद्रगिरीच्या ह्या मंदिराचे दर्शन घेतले. हे मंदिर महादेवांचं आहे. या महादेवांना भालेश्वर महादेव म्हणतात. का म्हणतात ते पण सांगतो. जेव्हा सतीने अग्नीत उडी मारली व त्यांचा मृत्यू झाला तेव्हा क्रोधामध्ये महादेवांनी त्यांचे शरीर उचललेले होते आणि व्याकुळपणे पळत होते इकडे तिकडे. त्यावेळेस असं म्हणतात की विष्णूंनी त्यांच्या शरीराचे तुकडे केले सुदर्शनाने. जिथे भाळ पडला सतीचा ती ही जागा आणि त्यामुळे या महादेवाच्या मंदिराला भालेश्वर महादेव म्हणतात. हे ठिकाण जसे आध्यात्मिक आहे तसेच ऐतिहासिक देखील आहे. इथे आल्यावर तुम्हाला दोन्ही अनुभवायला मिळतं. इथे बरेच ॲक्टिव्हिटीज देखील आपल्याला करायला मिळतात, जसे की स्काय सायकलिंग. हा खरंच मला खूप एक्साइटिंग ॲडव्हेंचर वाटला. जवळपास 500 रुपये घेतात पर पर्सन, पण स्काय सायकलिंगचा अनुभव तुम्हाला घ्यायला मिळतो. हा अनुभव खरंच खूप सुंदर असणार. आमच्याकडे वेळ नव्हता त्यामुळे आम्ही स्किप केलं, पण ह्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हेंचर आम्ही महाराष्ट्रात केलेलं. सो हे आमच्यासाठी ओके होतं. आणि जर का तुम्ही हे ॲक्टिव्हिटीज कधी केले नसतील आणि करायची इच्छा असेल तर आवर्जून इथे भेट द्या. स्काय सायकलिंग किंवा 360 सायकलिंग तुम्हाला करायला भेटेल, अनुभवायला भेटेल. इथून आता आमची निघायची वेळ झाली. भालेश्वर महादेवाचे दर्शन घेतलेले, चंद्रगिरी हिल्सचा आनंद मनमुराद घेतलेला आणि आता परत ज्या मार्गाने आम्ही आलेलो त्याच मार्गाने परत जायचं होतं. आज आमच्याकडे वेळ होता आणि आम्ही मुद्दामून परत पशुपतीनाथ मंदिराकडे जायचा विचार केला. जे तुम्ही आधी बघितलं तेच परत अनुभवलं, पण पशुपतीनाथाचे दर्शन खरंच खूप मस्त होते. ते दर्शन घेतले. संध्याकाळची वेळ झाली. परत रूमवरती आलो, फ्रेश झालो आणि थमेल मार्केट एक्सप्लोअर करायला लागलो.
थमेलच्या मार्केटमध्ये आपल्याला कुकरी पाहायला मिळतात. स्पेसिफिक दुकानच आहेत त्यासाठी, जिथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुकरी चाकू पाहायला मिळतात, जे नेपाळचं एक आयडेंटिटी आहे. कुकरीचं दुकान एक्सप्लोअर केलं. त्यानंतर शॉल घ्यायचे होते घरातल्यांसाठी. मग आलो शॉलच्या दुकानात. इथल्या एका दुकानदाराशी ओळख झाली. त्याच्याकडून 3 ते 4 शॉल्स विकत घेतल्या आणि त्याच्याकडून बरीचशी माहिती आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. इथल्या ह्या शॉल्स माउंटन गोट्सच्या वूलपासून बनवले जातात, ज्याला आपण लोकर म्हणतो. ते लोकर अडल्ट माउंटन गोटकडून काढतात किंवा मग बेबी माउंटन गोटकडून. आणि अजून प्रीमियम पाहिजे असेल तर आपण लहानपणी वाय फॉर याक म्हणून जो संबोधायचो, त्या याक प्राण्याकडून पण काढतात आणि त्यांना प्रीमियम कन्सिडर केलं जातं. शॉल टच केल्यानंतरच समजते की खरंच खूप सुंदर शॉल आहे. शॉल्स पाहिल्यानंतर आम्ही पोचलो ते सिंगिंग बाउल्सच्या दुकानात, किंवा ह्यांना हिलिंग बाउल्स देखील म्हणतात. इथे देखील आम्ही शांतपणे मेडिटेशनचा अनुभव घेतला, डेमो घेतली आणि समजून घेतलं की ॲक्च्युअली या वाईब्समधनं आपल्याला शांतता कशी मिळते. बरेच लोक हे फॉलो करतात, घरी विकत घेऊन ठेवतात आणि याचा अनुभव घेतात. इथे आलेलो म्हणून सुवेनियर शोधत होतो, त्यामुळे काही शॉल्स घेतल्या, तर असले हिलिंग बाउल्स देखील घेतले. हे हिलिंग बाउल घेतलं तर ही शांतता देखील तुम्ही स्वतःच्या घरी अनुभवू शकता. पण आवाज काढायचा असेल तर खूप वेगळ्या पद्धतीने ह्या बाउलना हँडल करावं लागतं व आवाज काढावा लागतो. सो आत्तापर्यंत आम्ही नेपाळच्या बऱ्याचशा गोष्टी अनुभवलेल्या. आध्यात्मिक असू देत, कलात्मक असू देत, ऐतिहासिक असू देत. इथलं मार्केट देखील आम्ही काल अनुभवलेलं. आज आमचा 4था दिवस होता, जो शेवटचा होता. आज आम्ही जाणार होतो बुधा नीलकंठाच्या मंदिराकडे. हे मंदिर देखील डोंगराच्या पायथ्याला बसलेलं आहे, त्यामुळे जो व्ह्यू असतो तो देखील खरंच खूप सुंदर आहे. जवळपास 1 तासाच्या अंतरावरती बसलेलं आहे हे मंदिर. हा आमचा शेवटचा दिवस होता. या मंदिरानंतर आम्ही एअरपोर्टला जाणार होतो आणि तिथून परत मुंबईला. बुधा नीलकंठाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. आतमध्ये एंट्री घेतली मेन एंट्रन्समधनं आणि सर्वप्रथम दिसले ते सुंदर मूर्त्या. ह्या कलाकृत्या आहेत आणि म्हणूनच ह्यांना लिव्हिंग म्युझियम्स देखील म्हणतात. या मूर्तीचे दर्शन घेतले आणि थोडं पुढे चालत गेलो तर तिथे मला इंडिया आणि नेपाळचे कोऑपरेटिव्ह रिलेशन्स दिसले. हे मंदिर जतन करण्यासाठी इंडियाने काही प्रयत्न केलेले आणि त्याच्याबद्दल एक शिलालेख मला पाहायला मिळाला. खूप मस्त वाटलं. पण एवढ्या दिवसांच्या अनुभवामध्ये एक समजलं, नेपाळ हे भारताचा एक घटक झाला असता. का नाही झाला हे राजकारणाचा आणि इतिहासाचा विषय आहे, त्याबद्दल आपण काहीच बोलू नाही शकत. पण असं वाटतं की एक राज्य आपण मिस केलं. नेपाळ भारताचा अविभाज्य भाग असायला हवा होता. सर्वप्रथम मला बघायचे होते ते विष्णूंची मूर्ती. विष्णूंची ही विशाल मूर्ती खूप सुंदर आहे. ही मूर्ती एक प्राचीन चमत्कार आहे. एकाच महाकाय काळ्या दगडात कोरलेला आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बुधा नीलकंठाची ही मूर्ती पाहता तेव्हा चाट पडता. ही मूर्ती कशी कोरली असेल हे समजूनच येत नाही. कोणी कोरली असेल ते देखील लवकर समजत नाही. पण बऱ्याचशा लोकांशी इथे चर्चा केल्यावर त्यांचे नाव देखील समजते. काही लोक म्हणतात ही मूर्ती स्वयंभू आहे. असेल देखील. सनातन धर्म एवढा जुना आहे की जे काही ऐकू ते आख्यायिकाच वाटते. काळ्या पाषाणात प्रचंड असा शेषनाग कोरलेला आहे आणि त्यांच्यावर विश्रांती घेत आहेत ते जगत पालनहार विष्णुदेव. पाहतानाच अंगावर काटा येतो. ही मूर्ती कशी बनवली असेल आणि बनवली नसेल
तर ही कशी तयार झाली? खरीच ही स्वयंभू आहे का? कितीतरी गोष्टी मनात येऊन जातात. हा पुतळा खरंच एक प्राचीन चमत्कार आहे. सगळ्या बाजूंनी तुम्ही डोळ्यामध्ये साठवायचा प्रयत्न करता या विष्णूंच्या मूर्तीला. मी बुधा नीलकंठाचे सगळ्या बाजूनी दर्शन घेतले. मन तृप्त झालं. पशुपतीनाथ पाहिले, चंगू नारायण पाहिले आणि बुधा नीलकंठ पाहिले. मन तृप्त झालं, नाश्ता केला, चहा घेतला आणि परत आम्ही मार्गस्थ झालो त्रिभुवन विमानतळाकडे. लकीली विमानतळाकडे जाताना आम्हाला परत पशुपतीनाथाच्या शिखराचे शेवटचे दर्शन मिळाले. थोडीशी दूरची झळक होती, पण तरी हात जोडले आणि शिखराला नमन केले. जणू निघण्यापूर्वीचा एक अंतिम वैयक्तिक आशीर्वाद वाटला. नेपाळने यावेळेस खूप काही दिलेलं. मनमुराद भक्ती केलेली. पशुपतीनाथ, चंगू नारायण, शेवटचे बुधा नीलकंठ, खूप सुंदर आणि अप्रतिम दृश्य यावेळेस आम्ही पाहिलेले. हे 4 दिवस एका वेगळ्या जगात जगल्यासारखे वाटले. एक अशी जागा जिथे प्रत्येक कोपऱ्यात हजारो वर्षाची कथा आहे. नेपाळ केवळ एक गंतव्य स्थान नाही, तो एक अनुभव आहे. नेपाळच्या या भूमीला नमन करून आम्ही भारतात आलो. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. बरेच दिवस गेले लोकांना हे सांगण्यात की नेपाळमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे. एकदा तरी नेपाळचा प्लॅन करा. सध्या आम्ही जो प्लॅन केलेला तो होता नॉर्थ, ईस्ट आणि वेस्ट. साऊथचा आम्ही प्लॅन नव्हता केला, कारण तो आहे हिमालयाचा भाग, पोखरांचा भाग. त्याच्यासाठी आम्ही परत कधीतरी वेगळे येऊ. खूप मस्त वाटलं. नवीन मैत्री झाली, नवीन वेळ घालवला, नवीन अनुभव घेतले. प्रवास केला की बरंच काही अनुभवायला मिळतं आणि तसंच काही आमच्या सोबत घडलेलं. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमेशचे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मराठीतले बरेच नवीन कॉन्टेंट आणि माझा अनुभव पाहायला मिळेल. जे काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, कमेंटमध्ये शेअर करा. माझा हा होता प्रामाणिक अनुभव प्रवासाचा, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. बरंच नवीन मराठी कॉन्टेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. भेटूया नवीन एखाद्या कॉन्टेंट सकट, नवीन एखाद्या ठिकाणासकट. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे, जय शिवराय.